विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला देणार आहे, की आपल्या आयुष्यात आपल्याला योग्य वेळेस योग्य निर्णय हा घेताच आला पाहिजे. आलाच पाहिजे. काय होतं माहितीये का? अनुभव. मी तुम्हाला सांगतो, एक मी वाक्य ऐकलं बरं का. मी YouTubeवरचे व्हिडिओ मी पण बघतो खूप चांगले व्हिडिओ. त्यात एका व्हिडिओत एक वाक्य होतं. हिंदीमध्ये होतं. मी तुम्हाला मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करतो. की त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं, की अनुभव म्हणजे ना कंगवा. म्हणजे कळालं तुम्हाला ज्यांना आपण भांग पाडतो केसांचा तो कंगवा. पण तो असा मिळतो आपल्याला, की त्यावेळेस केसच नसतात. म्हणजे बघा त्या सांगता आलं नाही मला व्यवस्थित, पण अर्थ कळाला का तुम्हाला? अनुभव जेव्हा मिळतो आपल्याला, कदाचित त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. बऱ्याच लोकांनी हा अनुभव घेतलाय. मग इथं मी तुम्हाला काय सांगतोय, की योग्य वेळेस योग्य निर्णय. सुरुवातीला 2 मिनिटं मी माझ्याबद्दल सांगतो. मी तुम्हाला खरं सांगू का? मी वयाच्या ना 21-22व्या वर्षीच लग्न केलं. मी पुण्यात होतो त्यावेळेस आणि पुण्यात पण मी जॉब करत असताना क्लास पण घेत होतो. दोन्ही गोष्टी ठीक-ठाकच सुरू होत्या. पण त्याच वेळेस मी रिअलाईज केलं, की पुण्यात ज्या ठिकाणी मी राहायचो, त्या ठिकाणी स्कूल एकच होती. 10th स्टँडर्डची एकच डिव्हिजन. ऑलरेडी 2-3 क्लासेस होते. क्लासेस कितीही असू दे, पण शाळा एकच होती. पण मी त्यावेळेस ऑब्झर्व्ह केलं होतं पहिल्यापासून, की सातारा. मी तुम्हाला सांगतो सातारा सुद्धा पुण्याप्रमाणच सातारा सुद्धा ना एक विद्येचं माहेरघर असल्यासारखंच आहे. आमच्या साताऱ्यामध्ये ना अशा मोठ्या-मोठ्या शाळा आहेत, की एकेका शाळेमध्ये 10वी ची मुलं हजारोच्या संख्येने आहेत. आजूबाजूच्या 30-40 किलोमीटरच्या एरियातून मुलं साताऱ्यात शिकण्यासाठी येतायत. वायसी सारखं नामवंत कॉलेज आहे. इथं 11वी 4,000, 12वी 4,000 मुलं असतील. मग ही एक अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी आणि मी योग्य वेळेस पुण्यातला जॉब सोडून दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथला क्लासेस पण 1 वर्ष पूर्ण घेतल्यानंतर बंद करून मी साताऱ्यात आलो. एकही स्टुडंट आहे का ऑफलाईनचा माझ्याकडं? नाही. जॉब मी सोडून इकडं आलोय. भरपूर सेव्हिंग घेऊन आलोय का? नाही. मग माझ्या या निर्णयावर सगळ्यांनाच टेन्शन होतं. मिसेस बायको असेल, आई-वडील सगळेच तणावात होते, की "अरे असं कसं डिसिजन घेतलं?" पण मी स्ट्रॉंग होतो, की मला माहिती आहे, मी ठरवलंय ना, मी केअर करणारच. माझ्यावर मला कॉन्फिडन्स होता. पण माझा निर्णय हा योग्य वेळी घेण्यात आला, असं मी का सांगतो ते बघा. कारण त्यावेळेस मी आणि माझी मिसेस छोटं कुटुंब होतं, जबाबदारी नव्हते. तेच विचार करा, मी पुण्यात अजून 4 वर्ष, 5 वर्ष राहिलो असतो. मुलांचा जन्म झाला असता, ती एक जबाबदारी वेगळी, त्यांचं शिक्षण, मग पुन्हा मला योग्य वेळेस त्यावेळेस मला इकडे यायला जमलं असतं का? नाही. मग मी तिथंच जॉब करत राहिलो असतो. बरं. मग आता हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण तुमच्यावर ती वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ करायच्या अगोदर जस्ट एक 5-10 मिनिटापूर्वीच मी एका मुलाबरोबर डिस्कशन केलं होतं. त्याचा एक प्रश्न होता, की रिपीट करू की नको? त्याला ना थोडंसं हायर फीस घेतलं. हायर फी भरायची त्यांची तयारी पण आहे. मिळते एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन. त्याला 70 पर्सेंटाइल आहेत. किती पर्सेंटाइल आहेत? 70. मग यावर त्याला ना काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, जिथे लाख, दीड लाख फी भरले तर डोनेशन न घेता, डोनेशन न भरता ॲडमिशन मिळू शकतंय. मग तो एक द्विधा मनस्थिती आहे, की काय करू? वेळ त्याच्यावर पण तशीच आलेली आहे, की आता निर्णय घ्यायचा आहे आणि अशी हजारो मुलं आहेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. सगळ्या पॉसिबिलिटीचा आपण विचार करूया, की नक्की काय होईल? काय पॉसिबल आहे? काय होऊ शकतं? काय नाही? सगळ्या गोष्टींचा विचार करूया. बघा 2 ऑप्शन आहेत हां. स्टुडंट ए आहे म्हणूया आपण. त्याने एक रिपीट केलंय आणि रिपीट केलेलं नाहीये असं विचार करूया. जर रिपीट केलं तर पुन्हा 2 पॉसिबिलिटी आहेत. एक तर सक्सेस, दुसरं फेल्युअर. आहेत पॉसिबिलिटी. मी याचा विचारच करत नाही. जर याचा जरा देखील मनात विचार येत असेल ना, कमी मार्क पडल्यावर काय होईल? रिपीट करूच नका. अरे रिपीट करायचंय कशासाठी? की नाही करून दाखवणार आहे मी. करून दाखवणार आहे तरच रिपीट करायचं आहे. बरं. रिपीट केलं तर सक्सेस मिळवायचाच आहे. म्हणजे तुमचं पर्सेंटाइल हे ग्रेट यायलाच पाहिजे. 96, 97, 98, 99 पर्सेंटाइल पर्यंत तुमचे मार्क पाहिजेत. ओके. कितीही पर्सेंटाइल पाडा. असं वाटतं की अजून पाहिजे होते, अजून पाहिजे होते. 99 पर्सेंटाइल कसा स्कोर आहे सांगा? हं, 99 पर्सेंटाइल, 99.0 पर्सेंटाइल ज्याला पडलेत ना, तो मुलगा दुःखी असतो. का? अजून थोडे पाहिजे होते. 99 ला सी मिळत नाही, मिळत नाही. बघा मग तुम्हाला ते सांगतोय. रिपीट करायचं असेल ना, तर जे पर्सेंटाइल तुम्हाला मिळालं असेल, अगदी 95 असू दे, ते दी बेस्ट आहे म्हणायचं. इम्प्रूव्हमेंट खूप झालेली आहे. व 95 ला जे कॉलेज मिळेल ते स्वीकारायचं हे पण महत्वाचं आहे बरं का.
का नाही सी नाही मिळालं अजून रिपीट करतो. आपली काही नीटची तयारी करत नाही आपण. हे नीटवाले ना एक्सपर्ट आहेत रिपीट करण्यात. मी एक क्लासचा बॅनर बघितला आणि मी माझ्या मिसेसला तो बॅनर दाखवला पण आणि तिच्या मनात पण तोच प्रश्न आला, स्टुडंटचे फोटो लावलेत का फॅकल्टीचे फोटो लावलेत? एवढी वयस्कर मुलं, दाढी वाढलेली, ती मोठीच्या मोठी मुलं. असं वाटायचं की त्या क्लासचे शिक्षक आहेत का ते? नाही. त्यांना नीटमध्ये सक्सेस मिळाला होता. 4थ्या अटेम्प्टला, 5व्या अटेम्प्टला म्हणूया आपण. तसं आपलं सीईटीत नाही करायचं. एकच अटेम्प्ट घ्यायचा, 2-3 वेळा रिपीट नाही करणार आपण. मग दुसरं ऑप्शन रिपीट नाही केलं, चांगलं कॉलेज नाही मिळणार, पण ठीक आहे. आपण आपली स्किल इम्प्रूव्हमेंट करून करूया. मग अशी पण हजारो मुलं आहेत. पण तिथं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुमचा एखादा मित्र रिपीट करतोय, त्याच्या रिझल्टकडं बघूच नका. काय झालं ते. जर त्याला जास्त पर्सेंटाइल स्कोर झालं, तर आयुष्यभर तुम्हाला वाटत राहतं, "अरे, मी पण रिपीट केलं असतं तर बरं झालं असतं." आल्या का सगळ्या पॉसिबिलिटी समोर तुमच्या? काय होऊ शकतं मी सगळं तुम्हाला सांगितलंय. एक तर रिपीट केल्यानंतर सक्सेस मिळतो का? मिळतोच जर अभ्यास केला तर. न अभ्यास करणारी मुलं पण हजारो आहेत. करतायत रिपीट आणि तेवढाच स्कोर होतोय. नाहीत मार्क वाढत. मग त्यांच्याकडे बघायचं. अशा मुलांकडे बघायचं. म्हणजे आम्ही नेहमी ना जाधव नावाच्या मुलाचं एक्झाम्पल देतो. मुंबईवरून आला होता रिपीट माझ्याकडे करायला. 10-12 पर्सेंटाइल असतील, पण रिपीट केल्यानंतर 97 पर्सेंटाइल मिळाले. माझ्याकडे अजून एक स्टुडंट आहे, रिपीट केलंय त्याला 99.95 पर्सेंटाइल मिळालंय. पण लास्ट इयर पण त्याला 99च पर्सेंटाइल होतं. ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही चुका झाल्या त्याच्यामुळे रिपीट करावं लागलं. आहे ना भयंकर. एखादा खचून गेला असता ना, की 99 पडून पण रिपीट करावं लागतं म्हणून. समाज लोकं टोले मारतात ना, टोमणे मारतात. पण नाही. गेल्या वर्षी 99 होते ना, आता 99.95 मिळवून दाखवलं त्या स्टुडंटनं. म्हणजे अशी मेंटॅलिटी स्ट्रॉंग पाहिजे. असा अभ्यास पाहिजे हे लक्षात घ्या. ओके. बरं आता मुद्दा काय? दोन्ही गोष्टी आहेत. आयुष्यभर मग रिग्रेट राहील. अरे मी करायला पाहिजे होतं रिपीट. गंमत सांगू का? आता एक स्टुडंट नाव नाही घेत. सी-ओ-ए-पीमध्ये आहे. सी-ओ-ई-पीमध्ये आहे. पण तो असं रिग्रेट करतोय. का? कारण त्याचे मित्र जे आहेत ना, जे जे-ई मेन्स, एडवान्स रिपीट केलं होतं, चांगला स्कोर आला. आता ते आय-आय-टीमध्ये, एन-आय-टीजमध्ये, ट्रिपल आय-टीमध्ये आहेत, की जे नो डाउट सी-ओ-ई-पीपेक्षा चांगलं कॉलेजेस समजले जातात. आहे का मग? पण अरे, पण तुला सी-ओ-ई-पी मिळालंय ना. ते देखील बऱ्याच मुलांचं ड्रीम कॉलेज त्यांना मिळत नाही. म्हणजे मी मगाशी बोललेलं कळालं का? आहे ते स्वीकारायची पण मानसिकता हवी आहे बरं का लक्षात घ्या. नाहीतर रिपीट करून पण 96% पडून पण पर्सेंटाइल पडून पण रडणारच असाल, तर रिपीटचा उपयोग नाहीये. बरं हे रिपीट करताना आम्हाला स्ट्रॅटेजी काय वापरावी लागेल? तर एकच स्ट्रॅटेजी. सकाळी अगदी 7:00-8:00 ला अभ्यासाला सुरुवात करायची. ते रात्री झोपेपर्यंत अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. दुसरी कुठलीही स्ट्रॅटेजी नाहीये. बरं या व्हिडिओत काय शिकवलंय तुम्हाला? योग्य वेळेस योग्य निर्णय घेता आला पाहिजे. अतिशय इम्पोर्टंट आहे. योग्य वेळेस योग्य निर्णय. हां, तुमचा निर्णय सर्वस्वी तुमचा बरं का. इथं पालक आणि शिक्षक आमची काही जबाबदारी नाहीये. तुम्ही ठरवणार आहे काय करायचं ते. तुम्ही दुसऱ्यांना ब्लेम नाही करायचं. माझा एक स्टुडंट आहे बरं का. ई-एन-टी-सी त्यानं घेतलं होतं बरं का. आता बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याचं त्यांना घेतलं होतं ई-एन-टी-सी पण आज पण रिग्रेट करतोय. "हां, मी ई-एन-टी-सी घेतलं, त्याच्याऐवजी सी-एस घेतलं असतं तर." अरे मग झालंय ती गोष्ट. किती वेळ रडत बसणार आहे. पण अजून पण तेच मग ई-एन-टी-सीला घेतानाच तो विचार त्यानं का नाही केला? आज तो स्टुडंट ना ब्लेम करतो पालकांना कधी-कधी. ह्यांनी मला घ्यायला लावलं. ह्यांच्यामुळं माझं आयुष्याची बरबादी झाली. असे डायलॉग पण मी ऐकलेत बरं का. म्हणजे फार तणावात. पण मी तुम्हाला सांगतो तसं काही नाहीये. डिसिजन तुमचं आहे. माझा एक आणखीन एक स्टुडंट आहे मी तुम्हाला सांगतो. त्यानं पण ई-एन-टी-सी केलंय. त्याची स्वतःचं त्यानं एक स्टार्टअप तयार करून एक स्वतःची फर्म आहे. खूप छान चांगल्या मार्गाने पैसे कमवतोय तो. मग काय वाईट आहे? पण ई-एन-टी-सीचं ना थोडंसं ना तुम्ही ते पण चौकशी करा बरं का आता. पी-आय-सी सारख्या ठिकाणी, पी-आय-सी-टी सारख्या ठिकाणी त्यांनी ई-एन-टी-सीचा पोर्शन बहुतेक मॉडिफाय केलाय जेणेकरून प्लेसमेंट होतंय. नाहीतर प्लेसमेंटचा इश्यू थोडा आहे. हे प्लेसमेंट तर आमच्या वेळेस बिलकुलच नव्हतं बरं का बाळांनो. स्ट्रगल होता सगळा. पण तुमचं नशीब चांगलं आहे. कशाला मग नशीब चांगलं आहे, प्लेसमेंट होतायत, घ्या तुम्ही ते. बरं मग आता एक सांगितलंय डिसिजन तुमचं आहे. तुम्ही ठाम राहायचं तुमच्या निर्णयावर. घरातल्यांचा सपोर्ट असतो. अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तिथेही त्याग करावा लागेल. ते आय-पी-एल नाही, वर्ल्ड कप नाही, कुठले मॅचेस नाहीत बघायचं, फंक्शन्स नाही मला अटेंड करायचे. अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो
थोडंसं आध्यात्मिक बनल्यानंतर, थोडंसं मेडिटेशनकडे वळाल्यानंतर सगळ्या गोष्टी साध्य होतात रे बाळांनो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी 1-2 वर्षाचा गॅप बसतोच लक्षात घ्या. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर 1 वर्ष घरी बसून नुसता अभ्यास करत होतो. काय वाया गेले का ते वर्ष? नाही. त्याच्या अभ्यासाचा मला क्लाससाठी उपयोग झाला. प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे केली, की त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग होतो. भरपूर मुलांचे डाउट होते म्हणून हा व्हिडिओ बनवावा लागलाय बरं का लक्षात घ्या आणि तुम्हाला अजून कोणत्या पॉइंटवर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. ऑल द बेस्ट.